एल्फिन्स्टन ब्रिज आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी जे बाधित कुटुंब आहेत, इमारती आहेत, त्यांचं काय? याबाबत आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपल्यासोबत कालिदास कोळंबकर आहेत. सर, या ठिकाणी आजपासून हा एल्फिन्स्टन ब्रिज रात्रीपासून बंद करण्यात आहे. मात्र इथल्या बाधित लोकांचं काय, बाधित इमारती आहेत त्यांचं काय? ह्या ब्रिजला हा इंटरनॅशनल नवासेवाचा हा ब्रिज होतोय. ह्या ब्रिजला आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध एवढाच आहे, ह्या जनतेला व्यवस्थित शांततेने इकडे कुठेतरी ॲडजस्ट करा आणि त्या पद्धतीने त्यांचं प्रपोजल आहे, पण प्रपोजल अजून का पास करत नाही आहेत ते समजत नाही. हे प्रपोजल आम्हाला पास करून द्या. कोण डेव्हलपर आणायचं डेव्हलपर आणा, परंतु हे सँक्शन करून द्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि हे सँक्शन झाल्यानंतर आमच्या इथे काय विरोध राहणार नाही. कोणाचा जनतेचा विरोध, जनतेची एवढीच मागणी आहे की आमचा निर्णय काय तो घ्या. पण सरकार तुमचं आहे, तुम्ही सातत्याने त्यांच्यासोबत चर्चा देखील केली. तुम्ही एवढे वरिष्ठ आहात, तुम्ही या सगळ्याची माहिती दिली, सरकार काहीच ऐकत नाही. शासन ऐकत नाही असं नाही आहे, पण हे अधिकारी ज्या पद्धतीने हे काम करतात, शासनाला हा विषय त्यांनी मांडला पाहिजे. तर मागे एक मिटिंग झाली, त्याच्यानंतर ह्या मिटिंगचं हॅम्बरिंग झालं पाहिजे होतं, काही झालं नाही. त्याच्यामुळे शासनाने ह्याकडे लक्ष देऊन आम्हाला सँक्शन द्या. का सँक्शन 5 दिवसामध्ये सुद्धा होऊ शकते, मोठं सँक्शन नाही. आणि चालू करा काम, प्रपोजल चालू करा. मागे प्लॅनिंग झालं होतं सगळं, कोणतरी एक डेव्हलपर आला होता, त्याने सगळं क्लिअर केलं होतं, पण ते करा ना. फायनल काहीतरी ऑर्डर आमच्या हातात द्या. कालिदास कोळंबकरांचा आत्ता भूमिका काय आहे? रस्ता बंद केला पाहिजे. जिथे जनता असेल तिथे कालिदास कोळंबकर उभा राहणार. लोकांचं म्हणणं आहे की लिखित दिलं पाहिजे. लिखित नाही, अजून पुनर्विकासाबाबत काय हे अद्याप स्पष्ट नाही आहे. असेल ते कागदपत्र द्या आमच्याजवळ, जनतेला मला दाखवू दे. कागदपत्र योग्य असतील आणि जनतेला जे पाहिजे असेल ते शासन देत असेल तर आमचा ह्या गोष्टीला विरोध नाही आहे. मागे पण याबाबत चर्चा सुरू होत्या, लोक रस्त्यावर उतरली होती. आज देखील जर लोक रस्त्यावर उतरली तर कालिदास कोळंबकर महायुती सरकारच्या विरोधात या ठिकाणी लोकांसोबत रस्त्यावर उतरणार का? बघा, मी आधीच सांगितलं, मी BJP पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु जनतेच्या ज्या अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम हे कार्यकर्त्याचं असतं. अधिकारी चुकत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवणे माझं काम आहे. आणि जिथे जनता असेल तिथे कालिदास कोळंबकर उभा राहणार. आज एवढ्या वर्षाचा मी आमदार आहे, वर्ल्ड रेकॉर्डचा आमदार आहे, काय नवीन पाहुणा नाही आहे. छक्के सगळं माहिती आहेत मला. त्याच्यामुळे कोणी त्याची काळजी करू नये. जिथे जनता असेल तिथे कालिदास कोळंबकर राहणार. आणि मुख्यमंत्र्यांचा मी चाहत आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त जर टिकून राहणार ना, सुटेल हा प्रश्न. पण ह्या अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने प्रपोजल तिथे घेऊन चला, आम्ही पण येतो आणि आम्ही सांगतो काय सांगायचं ते. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही रुग्णालयात होता, आता थेट तुम्ही इकडे भेटायला आलात. आता काय नेमकी पुढील भूमिका काय आहे तुमची? म्हणजे काय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात किंवा नगरविकास मंत्र्यांना भेटणार आहात? रात्री 9 वाजता मी डिस्चार्ज घेतला आणि सकाळीच मग इथून फोन आला की साहेब पोलीसवाले आले, सगळं हे तोडायला आले, तमुक. मग मी तसाच इथे आलो. शेवटी माझ्या विभागातील हा जनतेचा प्रश्न आहे, त्यासाठी घरी बसणं याला काय अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे मी ताबडतोब इथे आलो आणि शेवटी ह्या जनतेला न्याय मिळणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. हे होते कालिदास कोळंबकर, ज्या ठिकाणी रुग्णालयातून आता थेट या ठिकाणी आले. मात्र जर लोकांच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर
मी देखील लोकांसोबत महायुतीच्या सरकारच्या विरोधात या ठिकाणी रस्त्यावर उतरू शकतो आणि उतरणार या भूमिकेत सध्या कालिदास कोळंबकर आहेत. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.